पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सगळं कसं अगदी मनासारखं व्हायला लागलंय, पण म्हणून त्या कामाकडे दुर्लक्ष। रुक्मिणी आले ग? आले आले। या आला। आई थांब। कर रुपाली, तुझं का तोंडाचं पडलंय? अरे बोल की। अंबा, काय झालं नेमकं? डॉक्टरांनी सोनोग्राफी केली, त्यात कळलं की कदम सर। डॉक्टर तुम्ही आता काळजीच सोडा या ठिकाणी। तुम्ही जे जे सांगाल ना ते सगळं ते ऐकणार, सगळी पथ्य पाळणार। हे बघा, तुम्ही प्रेग्नंट नाहीये। नाही नाही डॉक्टर, तुमचं काहीतरी चुकलं असेल तुमच्या टेस्ट मध्ये। डॉक्टर तुम्ही खोटं बोलताय ना? अहो बघा की आता घरी सरकार काय सांगू। तुम्ही पाणी घ्या बरं। ठीक आहे, हे जे झालं ना आता, यामुळेच यांची तारीख पुढे गेली आहे। नाही डॉक्टर, हे जे झालं म्हणजे स्ट्रेस, अतिताण, या सगळ्याचा परिणाम म्हणजे यांची तारीख पुढे गेली आहे आणि कदाचित हे इरेग्युलर सुद्धा होईल। डॉक्टर म्हणून मी एक सल्ला देतो तुम्हाला, यांची मानसिक स्थिती चांगली असल्याशिवाय तुम्ही आता चान्स सुद्धा घेऊ नका। अहो हे काय बोलताय डॉक्टर? माझं सगळं आयुष्य हे एका गोष्टीभोवती फिरते। एकदा का बाळाची चावू लागली का नाही, बघा मी कशी होतीये डॉक्टर। तुम्ही सांगा की डॉक्टरांना। तू शांत हो, शांत हो तू। बस, लय झालं, आमचं चुकलं। नको त्या व्यक्तीकडून आम्ही नको ते अपेक्षा करत आलो। रुपाली तू आज जा। काय मातच ठेवा तिला। अहो असं काय म्हणताय? सरकार माझा काही एक बोल नकोस तू। हेच आपण जे तिला टोचून बोलतो ना, त्याचा स्ट्रेस येतोय तिला, त्यामुळे तिची म्हणून काय तिची रोज आरती ओळख? असं नाही म्हणत आहे मी, पण तिला स्ट्रेस येऊ नये म्हणून आपण नाही, मी जे जे करावं लागेल ना ते करणार आहे आजपासून। आरती खुर्ची बिरची कशाला आणली अक्काकडनं? तुम्ही दीदीला बोलवा। दीदे काय? दीदे बाहेर ये। अरे काय झालंय? अरे काय हे? आता तू कलेक्टर होणार ना, पण तुझी प्रॅक्टिस कसली प्रॅक्टिस ग? चकुले टेबल घे। आता टेबल कशाला? अरे जेवायचंय, असं काय करतोय? तू खाली बस। तिला कशाला उचलायला लावतोय दिप्या? दीदे तू खाली बस। छकुली, अगं आम्हाला जीवन निघायचंय क्लासवर जायला। बापू थांबा 2 मिनिटं, मॅडम नीट सांगू दे तरी। मी फोटो काढतो। यो पेंदर। नाही दिप्या नको। दीदे पेंदर पकड। बाद झालंय आता, चला आवड जेवायचे। सरक बाजूला। दिप्या तो टेबल घे मागे। चला चला दिप्या, चकुली बस जेवायला। बापू बापू रोज रात्री झोपताना ह्या मोकळ्या फ्रेमकडे बघायचो मी। गल बोलून यायचं मला।
पण आता वाटतंय तुझं कलेक्टरचं सर्टिफिकेट ह्यात नक्की लागणार बघ. विषय का बापू, आपले पेदीचे कलेक्टर होणारच. आपे दीदी आज तू खुर्ची बसूनच जेव. ए नाही या, मी आपली खाली बसूनच जेवणार आहे, माझ्या त्यानं नाही जमणार. आपे दीदी तू का आता कलेक्टर होणार ना. मग असं कोणी सांगितलंय का कलेक्टर खाली बसून जेवत नाहीत म्हणून? चल बस खाली, चल लवकर. दीपे चल. बघ चकुले, आपली दीदी खाली बसून जेवणारी कलेक्टर होणार. जेवा. दीदी हा ही स्मिता कदमची भाजी आहे ना. हा दीदी तू आळू नसती ना. हो करणार होती की आळू वड्या, पण तुम्ही ते जळू भांड करून ठेवलं ना म्हणून राहिलं. आता एकदा ना क्लासला जाऊन येते. बापू आपण आज ऍडमिशनचं काम करूनच टाकू. मग आले ना की करून देईन आळू वड्या. ऐक ना, आता डबा मोकळा देता नाही ना, त्यात आळू वड्या टाकून दे. लास्ट टाइम कशी मोदक दिलते तसे मला लय आवडतात राव. छकुली शेंशाला माझा एक निरोप दे. काय त्याला म्हणव तुला आळू वड्या पाहिजे असतील ना तर रात्री कट्टेवर ये. त्याला शांत बस की, सांगते तेवढं कर ना. पण दीदी तुला आधीच सांगते, माझं सोडून दुसऱ्या कुणाचा लाड करायचा नाही. नाही ग माझी आई, सांगशील ना. दादा गाडी घेऊन जा ना. नाही नको, मी जाईन वडापना. अरे मला नाही लागत, जा घेऊन, नाही तर सोडले तुम्ही. अरे नको, जातो मी. दादा दादा हा? ठीक आहेस ना. काय माहित, क्लासला जातो, राज्यशास्त्राचं लेक्चर येणार आहे. नाही दिलं तर नुकसान होईल पोरांचं. येऊ. नको ना विचार करू जास्त, टेन्शन नको ना घेऊ. आपण सगळं करू, आपण चांगला डॉक्टर बघू, चांगले उपचार करू. उपचार करायला काय लागतं? पैसेच पाहिजेत खिशात. पैसे असले की होतंय सगळं. पैसेच पाहिजेत. पैशाने सगळी गणितच बदलतं तरी दादा. मी ठरवलंय बघ, माझ्या पगारातली पै न पै मी हिच्या उपचाराला लावणार. पण त्यामुळं मला असं कळलं की आपण अपर्णा मानेकडून फीस घेतोय. आपण असं करू शकतो का की त्या मुलीची फी माझ्या पगारातून भरू शकतो? त्यामुळं काय दादा? सगळंच नाही ना रे होत, काहीतरी सुटतात ना हातात ना. म्हणजे काय अर्जुन, आपण साप मानानं कोणासाठी काहीतरी करायचा विचार करतो, पण परिस्थिती प्रत्येक वेळी आपल्याला साथ देतेच असं नाही ना रे. चल येतो. बरोबर बोलतोय दादा तू. आपण साप मनाने एखाद्यासाठी काहीतरी चांगलं करायला जावं, पण परिस्थिती साथ दिलंच असं नाही. आपे यावेळी मदत नाही करता आली म्हणून प्रत्येक वेळी नाही करता येणार असं नाही ग. पण कुणाकडून तरी ऍडजस्ट करून तुला पैसे दिलेले तुला नाही आवडणार आणि तू नाही घेणार, मला माहितीये. बरं ऐका ना, आधी ना आपण कदम सरांना भेटूया. अहो म्हणजे ते तांबे सर आहे ना, लई खडूस माणूस आहे, उगा डोक्याला ताप देतील बघा. असं म्हणतेस? मग आपण आधी कदम सरांनाच हुडकू. हा चल. म्हणजे कसं आहे, कदम सर ना आपल्या वतीने चांगलं बोलतील बघा. फिल्डिंग टाईट पाहिजे, टाईट. इट्टी येणार इट्टी. काका लई लांब नको मारू बर का. नाही मारत बाबा. अर्णव, ए अर्णव, दात पडकी इकडं. ए माकडा म्हणालेस. सॉरी अर्णव, माझं तुझं इकडे काम आहे. काय? शेषाला निरूप द्यायचाय. काय द्यायचं सांग. त्याला म्हणा आळू वड्या पाहिजे असले तर कटवायचं, ते मी रात्री. नको वड्या, जा तू. आणि अर्णव तुला नाही त्याला मी कसं निरूप दिला तसं तू पण त्याला दे. हा देतो मी, जा तू. काका ऐकला का निरोप? ऐकला ऐकला. शेंशांनी निरोप ऐकला.
तर आता जे काही तुम्हाला मी शिकवलंय ते डोक्यात ठेवा. उद्या आपण कंटिन्यू करू. या सर आत येऊ का? अरे आपण ये. सर नमस्कार. ते ऍडमिशनचं करूयात म्हटलं होता ना, म्हणून आलो. हो, मला तेच सांगायचं होतं तुम्हाला. सॉरी अपर्णा, ते नाही होते. सर पण तुम्ही तर म्हटलं होतं ना की होईल म्हणून. हो, आत्ताच माझं जग, पण ते जाऊ द्या. नाही होते, सॉरी. नाही सर, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुम्ही सॉरी नका म्हणू. अहो तुम्हाला माझ्यासाठी एवढं सगळं करू वाटलं ना, त्यानंच मला लय भारी वाटतंय बघा. माझं तर कॉन्फिडन्स लेवल अजूनच वाढलंय. नाही पण अपर्णा, मला खरंच मनापासून वाटत होतं की तू क्लासमध्ये जॉईन व्हावंस. बापू, तुम्ही 2 मिनिटं थांबता का? मला जरा बोलायचंय. नाही, एक बाप म्हणून तुम्ही समजून घ्याल कदाचित. तुम्ही बाप म्हणून धडपडताय आणि माझी बाप व्हायची धडपड चालली आहे. नाही सर, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. नाही, ऐकून घ्या माझं. लग्नाला 8 वर्ष झाली पण पोटाला पोर नाही हो. मी मस्त स्वप्नील सर असेल इथं, माझ्याशिवाय पान हलत नसेल इथलं. माझ्यासारखा राज्यशास्त्राचा प्रोफेसर घावणार नाही या ठिकाणी, पण आत कुठेतरी एक त्यासाठी चाललंय बघा सगळं. आता होईल त्या मार्गाने प्रयत्न करणार. पुणे मुंबईचे डॉक्टर, औषधं, त्यासाठी पैसे लागतील. सर, हे सांगायची काही गरज नव्हती. नाही नाही, खरं तर मला अपहरणासाठी काहीतरी करायची इच्छा होती, पण आता ते शक्य नाही. आणि तुमच्या मनात नेमकं काय झालं हे राहू नये म्हणून हे सांगावं वाटलं. नाही सर, तुम्हाला माझ्या पोरीसाठी काहीतरी करावं असं वाटलं, ह्यातच सगळं आलं. आणि आपल्या हातात थोडीच असतं. होईल, चांगलंच होईल. हो, चांगल्या माणसासंग चांगलंच होणार. त्या आशेवरच एवढे दिवस काढलेत. आणि बापू, तुम्ही अपहरणाची काळजी करू नका. 100 नमरी सोनं आहे ती, चकाकल्याशिवाय राहणार नाही. दिप्या, अरे काय पसारा केलाय सगळा. आम्ही गेलोय तेव्हापासून सगळं तसंच आहे वे. जरा तरी घर आवरायचंच. बापू, तुमच्या दोघांची बॅटरी उतरल्या काय? तिथे काय झालं ग? नाही झालं ते क्लास. नाही झालं? अहो आता आणि काय झालं? बापू, दिप्याडॉनला याची गरज लागते काय तिकडे? काही नाही. अरे ते स्वप्नील सरची मदत करणार होते ना, त्यांनाच काहीतरी अडचण आली रे म्हणून. आप्पे, आपण असं केलं तर? बापू बापू, आपल्याला लई काही करून झाले. आता बास की. आणि असं बी मी आधी माझा अभ्यास करतच होते की. आता एक क्लास लावला नाही तर काय होणार आहे तेव्हा? हा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. पण तिथे दिप्या, चला मी स्वयंपाकाचं बघते. अगं तिथे मग तुझा क्लास. दिप्या, अरे आता बास की. किती ना तेच तेच. पण तिथे चढूबाई, ए तुला आळूवडी खायची होती ना? चल मी बनवायला घेते. दिप्या, खुर्च्या तरी उचलत जा की. सगळी काम काय मीच करायची वय?
दीप्या चल आपण घर आवरायला घेऊ. उद्या तुझी मम्मी येणार आहे. तिनं असं घर बघितलं तर कसं वाटेल तिला. चल. अयो सकाळी चकुलीकडून बोलून घेतलं या शेंशाला. आळूवड्यांची वाट बघत बसला असेल तू. बापू तुमच्याकडे दुसरा कुठला प्लॅन आहे का हो? म्हणजे कसं आपल्याकडे रान असतं का नाही, आपण ते विकलं असतं ना. नाही रे, माझ्याकडे तसं काय बी नाही बघ. दीप्या तुझी हॅप्पी दीदी किती कम नशिबी आहे रे. तिच्या नशिबी असा कपल्लक बापू आला. अहो काय पण काय बोलताय. उलट आपल्या पेदीदी नशिबवान आहे, तिला तुमच्यासारखा मावता बापू मिळालाय. किती करता हो तुम्ही दीदीसाठी. नका काळजी करू. अहो या दीपेडॉनला गॅरंटी आहे, तुम्ही काय पण ॲप करणार आणि दीदीला क्लास लावणार. अरे कुठं येईन हिच्या आळूच्या वड्या. भूक लागली आहे जन्माची. दात पडकीने येडं तर नाही बनवलं ना. शेंशा मी नाही बघत आहे तुला. ये बाहेर लपू नकोस. का का नाही बघत आहे ना. आपलं ठरलं होतं भेटायचं. काय राव आप्पे पिंक कलरचा ड्रेस बी नाही घातला. रेड कलरचा. हे घे डबा, आळू वड्यात खाऊन घे. बरं चल येते मी. मी काय फक्त डबा घ्यायला आलतो का. मग शेंशाला काळजी असते लोकांची. ते क्लासचं काय झालं. नाही झालं क्लासचं काही. माझं पण काही होणार नाही. त्यांनी बळच एवढी फी मागितल्या आणि माझ्या बापूंकडे नाहीये तेवढे पैसे द्यायला. आप्पे खरंच सॉरी ग. मला तुला मदत करायची लय इच्छा होती. मी प्रयत्न बी केले ग. पण अरे तू काय मगता घेतलायस का मदतीचा. हा पण बापूंसाठी ना मला. आप्पे तुला जसं मी आता दिसत नाही ना, तसं मला बी तुझ्या डोळ्यातलं पाणी नाही दिसत. रड रड मोकळी हो एकदा. आपे चांगले झालेत ग वड्या. तर का खाल्ले मी. होय आवडलं का मग. काय आप्पे कुणाला गंडवते का तू. अगं वड्या करताना मी तुझ्या डोक्यात हाच विचार होता, म्हणून झाल्या झाल्या पहिल्या स्मिता कदमसाठी घेऊन आलीस. आणि कधी खाल्ल्या तुला. सॉरी 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 खरंच. अगं बघितलं असतं तरी नसतो दिसलो मी. अंधारे सगळा. बोल काय म्हणत होती. तुला कसं कळतं सगळं. अगं वडे बघ किती गरम आहेत. तव्यावनी काढल्या काढल्या डब्यात भरल्यात आणि खाल्ल्या म्हण. काय एक आणि सांग आता कसे झालेत ते. बरे चल मी येते. घरी सगळे वाट बघतायत जेवायला. आप्पे मला बाकी काय माहित नाही, पण एक गोष्ट माहिती, तू 100% कलेक्टर होणार म्हणजे होणार. बघू. आपले भेटायचं काय. ज्या दिवशी मी रेड कलरचा ड्रेस घालेन ना त्या दिवशी.